एकदा एक माणूस एका बेडकाला पकडतो आणि घरी घेऊन जातो. घरी नेल्यावर एका पातेल्यात पाणी भरतो आणि त्या बेडकाला त्या पाण्यात ठेवतो. बेडकाला खूप आनंद होतो की अरे वा, या माणसाने आपली काळजी घेतली, आपल्याला पाण्यात ठेवलं. दुसऱ्याच मिनिटाला तो माणूस ते पातेलं गॅसवर ठेवतो आणि गॅस पेटवतो. आता काही वेळ 1-2 मिनटं त्या बेडकाला असं जास्त काही जाणवत नाही, कारण गॅसची फ्लेम अगदी मंद असते, सिमवर असतो गॅस. पण थोड्या वेळाने पाण्याचं तापमान बदलतं, पाणी थोडं कोमट होतं. बेडूक म्हणतो ठीक आहे, मी ॲडजस्ट करू शकतो, हे पाणी ओके आहे माझ्याकरता. अजून 2 मिनिटांनी ते पाणी थोडं उष्ण होतं, तरीही बेडूक ॲडजस्ट करतो, म्हणतो ठीक आहे, मी सर्वाईव्ह करू शकतो, हे पाणी ओके आहे माझ्याकरता. थोड्या वेळाने ते पाणी गरम होतं. आता बेडकाला थोडं अस्वस्थ वाटायला लागतं, पण बेडूक त्या पाण्याला परत ॲडजस्ट करतं. त्याच्या ब्रेनला सिग्नल्स देतं की मी सर्वाईव्ह करू शकतो या पाण्यात. थोड्या वेळाने ते पाणी जास्त गरम होतं. आता बेडकाला खूपच अस्वस्थ व्हायला लागतं, पण तरी तो म्हणतो की नाही, मी ॲडजस्ट करेन, मी सर्वाईव्ह करेन. काही वेळानंतर ते पाणी उकळायला लागतं आणि अर्थातच बेडूक सर्वाईव्ह करू शकत नाही. बेडूक संपतो. हे असंच होतं. आपण एखाद्या गोष्टीकरता किती ॲडजस्ट करावं आणि आपल्या सहनशक्तीची काय सीमा आहे, हे प्रत्येका व्यक्तीने ठरवायला हवं. मग ती स्त्री असो अथवा पुरुष, मग ते घर असो अथवा ऑफिस, मग ते रिलेशनशिप असो अथवा इतर कोणती गोष्ट. पण जोपर्यंत आपण आपल्या सीमा ठरवत नाही, तोपर्यंत आपल्याला त्रास होत असतो. सेट युअर लिमिट्स. तेवढंच ॲडजस्ट करा जेवढं तुम्ही सहन करू शकता, कारण आपला जीव अनमोल असतो.